नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रुक्मिणी येते आणि ऋतुजाला म्हणत असते की ऋतुजा, उद्या तू माझ्याबरोबर मंदिरामध्ये चल, मला एक पूजा करायची आहे. तेव्हा ऋतुजा म्हणते, पण वहिनीसाहेब, उद्या त्या ऑक्टोबसचा साखरपुडा आहे ना. तेव्हा रुक्मिणी म्हणते, तुला सिंधूचा साखरपुडा म्हणायचा आहे का? तुला असं वाटते का ऋतुजा की माझ्या लक्षात नाही आहे उद्या आपल्या घरामध्ये सिंधूचा साखरपुडा आहे ते पण महत्त्वाची पूजा आहे. तेव्हा ऋतुजा म्हणत असते की वहिनीसाहेब, एवढी कुठली महत्त्वाची पूजा आहे की तुम्हाला साखरपुड्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची वाटते, ते सुद्धा उद्याच? म्हणजे उद्या साखरपुडा आहे तर पूजा आपण नंतर करूया ना. तेव्हा रुक्मिणी म्हणते, महत्त्वाची पूजा आहे म्हणून तर मला करायची आहे ना. तेव्हा ऋतुजा म्हणत असते की वहिनीसाहेब, तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? महत्त्वाचं असेल तर सांगा. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, बरं ठीक आहे, मी सांगते तुला नक्की काय आहे ते, पण तू कुणालाही यातलं काहीही सांगायचं नाही आहे. तर रुक्मिणी म्हणते की गुरुजी आले होते, ते म्हणत होते की सिंधू आणि विशालची पत्रिका अजिबात जुळत नाही आहे. म्हणजे सिंधूच्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा योग नाही आहे आणि जर सिंधूचं लग्न विशालबरोबर झालं तर तिच्या जीवाला धोका आहे, असं आहे, म्हणून मला तिच्यासाठी ही पूजा करायची आहे. तेव्हा ऋतुजा म्हणते, म्हणजे वहिनीसाहेब तुम्ही सिंधूसाठी पूजा करणार आहात? पण हे बघा, जर तसं असेल तर तुम्ही विशालबरोबर का सिंधूचं लग्न करताय? मग तिचं लग्न आपण दुसरं कुणाबरोबर तरी करूया. तेव्हा रुक्मिणी म्हणते, ऋतुजा, हे बघ, मला असं वाटतंय की सिंधूचं विशालबरोबर लग्न व्हावं, कारण तो चांगला मुलगा आहे, चांगली फॅमिली आहे. जर सिंधूचं लग्न त्याच्याबरोबर झालं तर तिचा संसार सुखाचा होईल आणि इकडे राघवचा आणि मधूचा सुद्धा संसार सुखाचा होईल. म्हणजे सिंधूचं सगळं चांगलं व्हावं असं मला वाटतंय, पण म्हणून तिच्या जीवाला धोका निर्माण व्हावा, तिच्या जीवावरती बेतावं असं मला अजिबात वाटत नाही आहे. म्हणून मी गुरुजींना म्हणाले की याच्यावरती काही उपाय करू शकतो का? तर आपण सिंधूसाठी, तिच्या चांगल्या संसारासाठी आणि भविष्यासाठी आपण तर ही पूजा करूच शकतो ना. पण याबद्दल तुम्ही दोघेही घरामध्ये कुणाला काहीही सांगायचं नाही आहे, कळलं तुम्हाला? तर इथे विनू आणि सावी दोघंजणं आता अभ्यास करत बसलेले असतात. दोघंजणं टेबल्स इथे पाठ करत असतात, लिहित असतात. तर सिंधू मात्र स्वतःच्या विचारामध्ये बसलेली असते. तेव्हा इथे सिंधू म्हणते, झाला का तुमचा अभ्यास? पण तिला शिकवण्याची सुद्धा इच्छा नसते, कारण ती पूर्णपणे आता टेन्शनमध्ये असते. तेव्हा विनू म्हणतो की डॉक्टर काकू, तुम्ही विशाल अंकल बरोबर लग्न करणार आहात का? तेव्हा सिंधू म्हणते की हो. तेव्हा इथे विनू म्हणत असतो, मग तुमचं लग्न विशाल अंकल बरोबर झालं की तुम्ही सावीला तुमच्याबरोबर घेऊन जाल? तेव्हा सावी म्हणते, मी नाही जाणार त्या विशालबरोबर, मी इथेच राहणार. इथे तू आहेस, बाबा आहेस, आजी आजोबा आहेत, मग इथे सगळेजण आहेत ना, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा विनू म्हणतो, सावी तू इथेच राहा. तेव्हा राघवसुद्धा येतो आणि म्हणतो की सावी, हे घरसुद्धा तुझंच आहे, तुझे बाबा इथे आहेत, तुला जर इथे राहायचं असेल ना तर तू बिनधास्त राहू शकतेस, तुला कुठेही जायची गरज नाही आहे. तेव्हा इथे सावीला आनंद होतो आणि आता दोघेही जाऊन राघवला मिठी मारतात. तर इथे सिंधू आपल्या मनामध्ये म्हणत असते की मधुताईनं प्रॉमिस केले म्हणून मी हे लग्न करते, पण माझ्या मनातली राघवची जागा मी विशालला कधीही देऊ शकत नाही आहे. त्यांच्या आईंच्या अपेक्षा माझ्याकडून असतील त्यासुद्धा मी कधीही पूर्ण करू शकत नाही आहे आणि माझ्या मुलांची सुद्धा मी मनं दुखवलेली आहेत. मी माझ्या स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही आहे, असं सिंधू म्हणते. तर इथे विशाल आता आपल्या गर्लफ्रेंडबरोबर बोलत असतो. तो म्हणत असतो की मला हे लग्न करावं लागणार आहे दुनियेसाठी, पण आता काही दिवस आपण भेटू शकणार नाही आहोत, कारण राघव एक पोलीस ऑफिसर आहे आणि त्याची आता नजर आहे आपल्यावरती. तेव्हा त्याची गर्लफ्रेंड म्हणते, पण तू हे लग्न का करतोयस, नको करूस ना. तेव्हा विशाल म्हणतो, हे बघ, हे लग्न मला करावंच लागेल, तू काळजी करू नको, मी नेहमी तुझ्यासाठी असणार आहे. तर इथे आता मधू येते आणि म्हणत असते, चला विनू, तुला झोपायचं नाही आहे का? जा, सगळं आवर आणि झोपायला जा बरं. तेव्हा इथे राघवसुद्धा आता गुड नाईट म्हणून विनूला घेऊन निघून जातो. तेव्हा इथे सावी म्हणत असते, आई आपण इथे राहायचं आहे का? तेव्हा सिंधू म्हणते, नाही सावी, आपण आता निघतोय. तेव्हा मधू म्हणते, सावी, तुला विनूची रूम आवडते ना, जा त्याच्या रूममध्ये जाऊन खेळ आणि तिथेच झोप आज, आणि तू सुद्धा राहा ना सिंधू. तेव्हा सिंधू म्हणत असते, नाही, आम्ही दोघीजणी निघतोय. तेव्हा मधू म्हणते, उद्या तुझा साखरपुडा आहे, कधी जाणार कधी येणार, त्यापेक्षा आज रात्री इथेच थांब ना. तेव्हा इथे सिंधू लगेचच मधूला म्हणते, तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्याशी? जा जरा सावी, ब्रश करून ये, आज आपण इथेच राहतोय. तेव्हा इथे मधू लगेचच आपला राणीहार काढते आणि म्हणते, सिंधू, हा तुझ्यासाठी आहे, तू मला प्रॉमिस केलं होतंस तसं तू करतेस ना, तू लग्न करतेस, म्हणून माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. तेव्हा सिंधू म्हणते, मला दागिन्यांची पैशाची कधीही हौस नव्हती आणि मोहसुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रॉमिस केले म्हणून मी हे लग्न करते, त्यासाठी मला ह्या गिफ्टची काही गरज नाही आहे, ते तुमचं तुमच्याकडेच ठेवा. तेव्हा इथे मधू म्हणते की ठीक आहे, आणि ती लगेचच आपलं गिफ्ट घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा सावी तिथे येते आणि म्हणते, आई तू काय प्रॉमिस केलेस गं मधू काकूंना? तेव्हा सिंधू म्हणते, तू काय ऐकलंस?
तेव्हा सावी म्हणते, जास्त काही नाही ऐकलं, फक्त तू प्रॉमिस केलेस एवढंच ऐकलं. तेव्हा सिंधू म्हणते, किती वेळा सांगितलं सावी, मोठ्यांच्या गोष्टी अशा ऐकायच्या नसतात. तेव्हा इथे सावी सॉरीसुद्धा म्हणते आणि लगेचच इथे झोपून जाते. तर इकडे आता रत्नाकर काका टेन्शनमध्ये उभे असतात. तेव्हा राजश्री काकू म्हणत असतात, कसला विचार करताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना, मला मुलींची खूप हौस होती. म्हणजे जेव्हा राघव बरोबर सिंधू लग्न करून या घरामध्ये आली तेव्हा मला खूप आनंद झाला. मला असं वाटलं की आता मला हक्काची मुलगीसुद्धा भेटली. पण आता आपण आपल्या मुलीचं कन्यादान करणार आहोत, या गोष्टीचं मला थोडं वाईटसुद्धा वाटते. कारण का ती आता दुसऱ्या घरामध्ये निघून जाईल. तसा विशाल चांगला मुलगा आहे, ती सुखात राहील त्याच्याकडे. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, तरी पण मला काही हे पटत नाही आहे. म्हणजे आपण जरा घाईच करतोय असं मला वाटतंय. तर इथे सिंधू तेवढ्यात आलेली असते. तेव्हा रत्नाकर काका म्हणत असतात की सिंधू, तू अजून झोपली नाहीस का? तेव्हा राजश्री काकू म्हणतात की सिंधू, उद्या तुझा साखरपुडा आहे बाळा, थकल्यासारखी दिसशील, झोपायचं ना, आराम करायचा. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की सिंधू, मी तुला सारखं विचारतोय, पण हे मला गरजेचं वाटते. तू खरं खरं सांग, म्हणजे मनापासून तू या लग्नाला तयार आहेस ना? जर तुला हे लग्न नसेल करायचं तसंही सांग, आपण थांबूया. तेव्हा सिंधू म्हणते, नाही बाबा, हे लग्न मला खरंच करायचं आहे. आतापर्यंत मलासुद्धा कुणाची साथ नव्हती, पण मला आता एका साथीदाराची गरज आहे आणि विशाल चांगला आहे. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, ठीक आहे, आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तेव्हा राजश्री काकू म्हणतात की आम्हाला तुझं कन्यादान करायचं आहे, चालेल ना? तेव्हा सिंधू म्हणते की देवाने माझे आईवडील माझ्यापासून लवकर घेतले हिरावून, पण मला तुमच्या रूपांमध्ये आईवडील भेटले. तेव्हा इथे राजश्री काकू म्हणतात, ठीक आहे, तुझं कन्यादान आम्हीच करू. तर इकडे आता सगळी तयारी झालेली असते. तेव्हा ऋतुराज काका येतात आणि म्हणतात, बहिणी, तिकडची तयारी झाली, इकडे काही बाकी आहे का? तेव्हा राजश्री काकू म्हणतात की नाही, मला नका विचारू तुम्ही भाऊजी. तेव्हा इथे ऋतुजा म्हणते की काय तुम्ही राजश्री वहिनी, आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आज तर साखरपुडा आहे ना, कशाला टेन्शन घेत आहे? तेव्हा राजश्री काकू म्हणतात की मुलीचं लग्न आहे, टेन्शन तर येणारच ना. तेव्हा इथे अन्वी म्हणत असते, मामा, तुला कळतंय का, तो विशाल किती शुगर कोटिंग करतो. काल तो ज्या झोपडीमध्ये गेला होता तेव्हा तिथे त्या म्हातारी आजी होत्याच, पण तिथे एक यंग मुलगीसुद्धा होती आणि तिलाच भेटायला विशाल तिथे गेला होता. त्याबद्दल मी घरच्या लोकांना सांगू का? तेव्हा राघव म्हणतो, नाही, आपल्याकडे आता काहीही पुरावा नाही आहे, पुरावा असल्याशिवाय काही करायचं नाही आहे. तेव्हा अन्वी म्हणते, मामा, माझ्याकडे पुरावा असेल तर तू मला सपोर्ट करशील ना? तेव्हा राघव म्हणतो, नक्कीच सपोर्ट करेन. तर इथे आता रुक्मिणी येते, टेन्शनमध्ये असते. ते आपल्या मनामध्ये म्हणत असते की काय सांगू आता घरातल्या लोकांना. जर सांगितलं सिंधूसाठी पूजा करायला जाते तर रत्नाकर, राघव आणि राजश्री तिघेही सिंधूचं लग्न विशालबरोबर होऊ देणार नाही. त्यांना सत्य कळायला नको आहे, त्यासाठी राघवचं नाव सांगते आणि पूजा करायला जाते. रुक्मिणी म्हणते, राघव, तू माझ्याबरोबर मंदिरात येतोयस का? तेव्हा राघव म्हणतो, अन्वी, मला मंदिरात खरं तर जायचं नाही आहे, मला इथे थांबायचं होतं, पण आता मी काकूला नाही म्हणू शकत नाही. आधीच ती माझ्यामुळे खूप हर्ट झाली, मी तिच्याबरोबर जातोय मंदिरात. राजश्री काकू म्हणतात की वहिनी, आज तर सिंधूचा साखरपुडा आहे, मग आज का जातेस तू मंदिरात? आणि रत्नाकर काका म्हणतात की पूजा एवढी महत्त्वाची आहे साखरपुड्यापेक्षा? तेव्हा रुक्मिणी म्हणते की पूजा महत्त्वाची आहे म्हणून तर मी जाते ना, राघवसाठी मी ही पूजा ठेवलेली आहे. तेव्हा इथे रत्नाकर काका म्हणतात, वहिनी, उद्या जा ना? तेव्हा रुक्मिणी म्हणते, नाही. तर मधू म्हणत असते की मला राघवने इथे थांबायला हवं होतं. त्याने स्वतः सिंधूचा साखरपुडा विशालबरोबर होतोय, ते एकमेकांना अंगठी घालतायत, हे बघायला हवं होतं. पण आता काकू राघवला स्वतःबरोबर घेऊन जात आहेत. आता काय कारण काढून मी दोघांना इथे थांबवून घेऊ, मला कळत नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे विशाल आता सिंधूच्या बोटामध्ये अंगठी घालायला जात असतो. तेव्हा ज्या बोटामध्ये अंगठी घालतात त्या बोटातून रक्त येत असतं. तेव्हा विशाल म्हणतो, इथून तर रक्त येत आहे. तेव्हा राघव लगेचच तिथे एक पट्टी आणतो, जे सिंधूच्या बोटाला लावतो. तेव्हा इथे सिंधू त्याच्याकडे बघतच राहते. तर विशालला आता दुसऱ्या बोटामध्ये अंगठी घालावी लागते, कारण सिंधूच्या त्या बोटाला जखम झालेली असते.